अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नुकत्याच विषबाधा झाल्यानं हे प्रकरण ताजं असतानाच आता मेळघाटातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेनं मुलींनी शाळा सोडल्याचा प्रकार पुढे आलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेचा बाजार। संत गाडगेबाबांच्या जिल्ह्यातील आश्रमशाळेत भूतांची अफवा। 300 पेक्षा अधिक मुलींनी सोडले वसतिगृह। 7 ते 8 दिवसांपूर्वी डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेतील 16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या, काहींना घुंगरूंचे आवाज यायला लागले। ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षिका यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली। मात्र दुसऱ्या दिवशी ही वार्ता गावात पसरताच मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली आणि जवळपास 300 पेक्षा अधिक मुली वसतिगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्या। यात सर्वात जास्त मुली या एकताई या गावच्या होत्या। या संदर्भात आश्रमशाळेच्या अधीक्षिका उज्ज्वला इंगळे यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। मेळघाटच्या याच आदिवासी आश्रमशाळेमध्ये जर बघितलं गेलं तर या ठिकाणी भूतबाधेचा प्रकार या ठिकाणी झालेला होता। याच आपण दृश्यांमध्ये आपण दाखवू शकतो हीच ती निवासी आश्रमशाळा आणि या ठिकाणी मुली रात्रीच्या वेळेस झोपलेल्या होत्या आणि जर बघितलं गेलं तर काही मुलींना अचानक हसायला आलं आणि रडायला आलं, त्यामुळे मुली अतिशय भयभीत झालेल्या होत्या। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणच्या अधीक्षक आहे। मॅडम, काय सांगणार, काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? त्या दिवशी ते फेरफटका मारायला आली होती मी, मुलींना काही आजारी वगैरे आहे की काय बा काही प्रॉब्लेम आहे ते बघायला आली होती। सगळं व्यवस्थित होते आणि सगळ्या मुली झोपायच्या तयारीमध्ये होत्या। मग त्यांना सूचना देऊन मी चालली गेली तर 15-20 मिनिटातच मावशी बोलवायला आली की बा मुलगी अशी करते, म्हणजे बोलत नाही, रडते, तिच्या पाहून दुसरी करते असं म्हणत मावशी आली मला, चला म्हणे सांगा म्हणे। तर मग मी सरांना सांगितलं, सरांनी त्यांना दवाखान्याची व्यवस्था करून दिली। या घटनेनंतर आरोग्य विभागाचे पथक देखील दाखल झालं असून त्यांनी ही भूतबाधा नसून हिस्ट्रिया या मानसिक आजाराचा प्रकार असल्याचं सांगितलंय। सर्व विद्यार्थिनींशी आणि पालकांशी त्यांचं काउन्सिलिंग सुरू असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलंय। तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदिनी जाधव, डॉक्टर प्रवीण देशमुख देखील मुंबईवरून या ठिकाणी येऊन मुलींचं समुपदेशन करत असल्याचं सांगितलंय। या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवीण देशमुख यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। मी सध्या मेळघाटच्या या डोमा गावामध्ये या ठिकाणी जर बघितलं गेलं तर या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जात आहे। माझ्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आहे। सर नमस्कार, काय सांगणार, एकूणच या ठिकाणी भूतबाधेचा संशय या ठिकाणी निर्माण झाला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी जे आहे शाळा सोडून पहिल्यांदा केलं, तर नेमकं काय हा प्रकार आहे, काय सांगणार? भूताबद्दलच्या संकल्पना ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत आणि मुलींना आम्ही तेच सांगितलं की कुठलाही चित्रपट किंवा कुठलाही एक चित्रपट किंवा कहाणी म्हणून बघा, त्याला डोक्यात घालवून घेऊ नका आणि भूत नावाचा कुठलाही प्रकार या जगामध्ये नाही। 21 लाख रुपयाचं बक्षीस हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घोषित केलेलं आहे की भूत दाखवाने 21 लाख रुपये मिळवा। आजपर्यंत भूत कुणालाही दिसलेलं नाही, त्यामुळे भूत नाही हे आम्ही त्या विद्यार्थ्यांकडून वरून घेतलं। भूत आहे का? नक्की। या आदिवासी आश्रमशाळेत 810 विद्यार्थी आहेत, तर निवासी आश्रमशाळेत 310 मुली राहतात। मुलींना त्यांचं समुपदेशन करून शाळेत परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक संजय चौधरी यांनी दिली आहे। अनिसची जी कार्यकर्ते होते, जाधव मॅडम, देशमुख सर आणि डोंगरे सर, हे सर्वच माझ्या त्या बाधित विद्यार्थिनींना भेटले, पालकांचं समुपदेशन केलं आणि त्या सगळेच विद्यार्थिनी आता शाळेत यायला तयार आहेत आणि माझे विद्यार्थी आम्ही त्या पालकांसोबतही संपर्क करतोय। त्या पालकांचे पण आम्हाला फोन येतात की आम्ही आमच्या शाळेमध्ये वापस विद्यार्थ्यांना आणतोय आणि लवकरच माझे सर्वच विद्यार्थी शाळेत येतील। या आदिवासी आश्रमशाळेत काही वर्षांपूर्वी नवीन वसतिगृह बांधण्यात आले। या ठिकाणी एक मोहाचं झाड होतं, ते कापण्यात आले, त्यामुळे ते भूत या ठिकाणी फिरतं असं देखील कारण आता चर्चिलं जाते। अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय। त्यांच्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की असली कुठलीही भूतबाधा किंवा अघोरी प्रकार, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबी आज विज्ञान युगात नाही आहेत। म्हणून
त्या पालकांनी विद्यार्थ्यांनी शाळेत परतावं. ज्या विद्यार्थ्यांसोबत भूतबाधेची घटना घडली आहे त्यांनी देखील आपला अनुभव सांगितलाय. अब 2 दिन से बीमार थी, मैं बोला आप क्लास में जाएंगे आज, तो तैयार हुआ. मेरे सब दिन नहा रहे थे, मेरा आँख ही मिच गया. फिर जैसा इंसान जैसे दिखा, फिर उसके बाद में फिर मेरे को पता ही नहीं सर. फिर उन्हें इधर सिक रूम में लाए थे बोले, तो फिर लोगों बोल रहे कैसे ऐसा हुआ. फिर मेरे को याद ही नहीं कुछ. काहीतरी असा त्या मुलीला वाटलं म्हणून ते काहीतरी त्याच्यात थोडासा असं चेंजेस वाटलं की काहीतरी बा आपल्याला होत आहे असं त्याला म्हणजे स्वतः असं त्याला वाटलं. तिले पाहून बाकीच्या मुलींना असं वाटलं की बाई इले झाला तर मला होऊ शकते. काही असं आहे नाही भूतबाधा. खरं तर या जगामध्ये भूत अस्तित्वात नाही, मात्र तरी देखील आदिवासी मुलींमध्ये भूताचं टेन्शन आलंय. सध्या निवासी आदिवासी आश्रमशाळेमध्ये एकही मुलगी आली नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यावं आणि शिक्षण शिकावं असं आवाहन सर्व स्तरातून केलं जाते. अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. विद्यार्थिनींच्या आरोग्याची आणि मानसिक सुरक्षिततेची काळजी घेण्याबरोबरच त्यांना विश्वासाचं वातावरण उपलब्ध करून देणं हे सध्या प्रशासनासमोरील महत्त्वाचं आव्हान आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.